लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता पार्थ इथे काव्याला फ्रूट सॅलेड खाऊ घालत असतो. आता इथे पार्थ सांगतच असतो की आपल्या नात्याबद्दल काव्या एक सांगू का तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते अजिबात नाही, ते सर्व काही नंतर सांगा, पण आता फ्रूट सॅलेड मला खाऊ घाला कारण की ते थंड होईल. पार्थच्या लक्षात येतं की फ्रूट सॅलेड तर थंडच असतं ना. आता पार्थ म्हणतो काय काव्या तुम्ही पण मुद्दाम करता ना हे सर्व काही. आता काव्या म्हणते हो मुद्दामच करते, तुम्ही पहिलं काय करा मला खाऊ घाला. आता इथे पार्थ फ्रूट सॅलेड खरं काव्याला खाऊ घालायला लागलेला. आता पार्थ इथे मुद्दाम चमचा मागे पुढे करत असतो. आता इथे काव्या म्हणत असते काय देशमुख खाऊ घाला की पहिलं, असं म्हणून खरं काव्या आता तोंड थोडं पुढे करते आणि ते खात असते. तेव्हा इथे खरं काव्याच्या ओठाला इथे फ्रूट सॅलेड लागलेलं असतं. तेव्हा इथे पार्थ खरं अलगद स्वतःच्या अंगठ्याने ते फ्रूट सॅलेड पुसत असतो. तेव्हा काव्या मात्र लाजून खाली पाहत असते. आता दुसरा घास पार्थ म्हणत असतात की हा घास खरं तर माझा आहे. तेव्हा काव्या म्हणते नाही अजिबात नाही देशमुख, तुमचा घास देखील मीच खाणार आहे, असे इथे काव्या म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा इथे म्हणत असतो की ह्या नंदिनीचं चाललंय तरी काय कळतच नाही, घरात असून देखील नसल्यासारखेच आहे. आता इतक्यात जो जीवाचा डबल रोल असतो रिक्षावाल्याचा तो इथे आलेला असतो. तो इथे म्हणत असतो की काय भावा, नंदिनी पण पाहिजे, युगो पण पाहिजे, एकाला सोड भावा, असं तो इथं जीवाला म्हणत असतो. इथे जीवा लगेच म्हणतो सोड रे, किती वेळेस मी दरवेळेस हेच करायचं का, मीच मागे मागे करायचं का, मी सर्व गोष्टी करायच्या का. तेव्हा इथे तो रिक्षावाला असतो तो म्हणत असतो की तुला सॉरी नाही म्हटली नंदिनी. आता इथे जीवा म्हणत असतो खरं तर माझा तिच्यावर विश्वासच नाही, ती कृतीतून बोलली का मला सॉरी, काही नाही जाऊ दे ठीक आहे, माझे एफर्ट जर तिने कॉपी करायचे, मी तिच्यासाठी काय काय नाही केलं, 21 दिवस व्रत धरलं, कपड्याचं सॉरी बनवलं, अंड्यावर देखील मी एकदा सॉरी दिला लिहिलं होतं, काही नाही जाऊ दे, पण हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी कप घेऊन आलते त्यात तरी निदान सॉरी लिहायचं ना. खरं तर तिने इथे लिहिलेलं असतं पण इथे जीवाला ते माहीत नसतं. आता इथे रिक्षावाला म्हणत असतो काय सांगतोस, तुला जे जमतं ते तिला कसं जमल सांग बरं, आणि तुझ्या भावाने तुला सांगितलं ना की तुझ्यासाठी ती तिच्या बापाशी भिडली म्हणून. आता इथे जीवा म्हणत असतो वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही ह्या सर्व गोष्टीचा. तेव्हा इथे रिक्षावाला म्हणत असतो तू लग्नानंतर काय केलंस, किती भाव खाल्ला होतास, आणि तुझ्यासाठी नंदिनीने काय काय केलं होतं तुझ्या लक्षात नाही का. मान्य तिने थोडा वेळ घेतला, तू बी सॉरी म्हणायला किती उशीर लावला आणि ते सगळं काही विसरला, असं इथे रिक्षावाला म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणतो हो मान्य आहे, मी चुकलो म्हणूनच माझी माफी मागण्यासाठीच मी 21 दिवसाचं व्रत धरलं होतं. त्या रात्री तर काय काय बोलली मला. तेव्हा तो रिक्षा म्हणतो हो काय भावा कसली दिसत होती त्या रात्री ती. आता इथे जीवा लगेच बोलतो हो रे, मी तिच्या केसात चंद्रकोरीसारखा गजरा माळून दिला होता आणि काजळ लावून माझं काबीज करत किती गोड हसत होती ती, दारू चढलेली माझी चकाचक बाई. तो रिक्षावाला लगेच म्हणतो मांजी, असं म्हटल्याबरोबर जीवा लगेच म्हणतो ए तुझी नाही ती माझी आहे फक्त. तेव्हा तो रिक्षावाला जोर जोरात तिथे हसायला लागतो. तेव्हा जीवा म्हणतो काय रे माझी फिरकी घेतोस काय काय तू इथे. जीवा इथे म्हणतो तू काही म्हण पण मात्र मी आता तिच्या मागे मागे अजिबात काही करणार नाही. तेव्हा रिक्षावाला म्हणतो असतो की अरे आपली नवऱ्याची जात आहे, आपणच बायकोच्या मागं मागं करायचं असतं. अरे तुझा भाऊ नाही का तो दादा, तो कसा त्याच्या बायकोच्या मागं मागं करत गेला बघ बरं. तेव्हा जीवा म्हणतो नाही, दादाची आणि काव्याची गोष्ट वेगळी आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे, असं इथे जीवा म्हणतो असतो. तेव्हा रिक्षावाला इथे म्हणतो की काही वेगळं नाही रे, तुझी बायको वेगळी आहे. आता खरं तर इतक्यातच इथं नंदिनी आली असते. आता इथे नंदिनी खरं तर तो रिक्षावाला दिसतच नसतो, त्यामुळे तिला खरं तर पहिल्या गोष्टी आठवतात. जेव्हा तो 21 दिवसाचं व्रत करत होता जेव्हा, तेव्हा देखील असंच बोलत होता. तेव्हा इथे नंदिनी म्हटली होती की जेव्हा कुणाशी बोलत आहे, तेव्हा शारदा म्हटली होती की अगं तुला कळत नाही का, त्यांना तुझा भास होतोय, तुला बोलत आहे ते, हे सर्व काही गोष्टी नंदिनीला इथे आठवत असतात. आता जीवा खरं नंदिनीकडे, नंदिनी मनातच विचार करते यांच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय काय, गेल्या वेळेस पण असेच ते मनाशी बोलत होते आणि आता देखील असंच बोलत आहे. तेव्हा जीवा देखील मनातच बोलतो बरं का, आली परत आली म्हणजे आता नंदिनी रूममध्ये आतमध्ये येणार. आता इथे नंदिनी म्हणते उशी आणि चादर मला मिळेल का. तेव्हा जीवा म्हणतो का. तेव्हा नंदिनी म्हणते मला खाली झोपायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो अरे एवढं मोठं बेडवर डिवायडर टाकलं आहे आणि तरी देखील तुला खाली झोपायचं आहे का, मग असं मध्येच तुला खाली का झोपायचं आहे, आणि याआधी खरं तर मी खाली झोपायचो ना, तू का खाली झोपत आहेस, असं इथे जीवा म्हटल्याबरोबर नंदिनी इथे म्हणते की अहो खाली म्हणजे मी हॉलमध्ये झोपायचं म्हणत. आता जीवाला इथे थोडं वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो की मला वाटलं ही आतमध्ये यायचं बोलत आहे, मी ठरवलं होतं हिच्या मागे मागे करायचं, मात्र हिलाच आता पुढे पुढे करायचंय ना, करू द्या, जाऊ द्या तिला कुठं झोपायचे. आता लगेच हे मनातच बोलत असतं बरं का. लगेच आता म्हणतो नंदिनीला बोलत असतो तुला पाहिजे ना चादर आणि उशी, तर आतमध्ये यायचं आणि घेऊन जायचं,
खालीच असं म्हणून तो बेडवर जाऊन आता नंदिनी खरं 2 पावलं पुढे येते, मात्र परत मनाशी बोलते, नाही, हे जीवा नंदिनीचं अख्खं जग आहे. मी जर आता आतमध्ये शिरले तर मग इथून पाय नाही निघणार माझा. ती अशी मनाशी बोलत असते. परत 2 पावलं मागे होते. सरकते 2 पावले मागे. तेव्हा जीवाला म्हणते, जीवा मी नाही येऊ शकत आतमध्ये, मला इथूनच द्या ना चादर आणि उशी. आता जीवाने हे ऐकल्याबरोबर जीवा स्वतःच्याच मनाशी बोलतो, चिंकी बदलली रे. मला वाटलं खोलीत ही ग्रहप्रवेश करेन, मात्र हिच्या डोक्यात चुकीच्याच ग्रहाने प्रवेश केला आहे. जाऊ द्या, झोपू द्या हिला खालीच, असं म्हणून तो आता इथे उशी आणि चादर तिला इथे देत असतो. आता इथे जीवा उशी आणि चादर देतानाच म्हणत असतो की वादळ सुटले. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, छे वादळ कुठलं, हवा सुटली आहे. जीवा म्हणतो, हवा तर खरं तर डोक्यात शिरले. तेव्हा नंदिनी म्हणते, डोकं आहे का, खरं तर इथूनच सुरुवात होती. तेव्हा इथे जीवा म्हणतो, दिवस संपलाय, झोपूया आता. तेव्हा इथे नंदिनी पडदिशीने त्याच्या हातातून चादर आणि उशी घेते, म्हणते आपलं आपलं झोपू, असं म्हणून खाली निघून जाते. आता ह्यांची जुगलबंदी खरं तर किती दिवस चालते हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचं फ्रूट सॅलड फिनिश करून झालेलं असतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, खरंच आजची टेस्ट खूपच वेगळी होती. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, प्रेमाची होती ना म्हणून. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की हो, मला माहीतच होतं तुम्ही असेच बोलणार, असं म्हणून खरं पार्थ आता काव्याजवळ बसलेला असतो. तिचे केस वगैरे छान व्यवस्थित करत असतो. तितक्यातच त्याला एक गोष्ट आठवते, असं म्हणून तो खरं बेडवर जाऊन जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं देशमुख, सांगा की मला. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की अहो तुम्ही बेशुद्ध होता का. तेव्हा मला एक भास झाला होता की तुम्ही मला असं म्हटलं आहात की तुम्ही कोण आहात, असं म्हणून माझा तुम्ही जोरात हात झटकला आहे, असा मला भास झाला होता. आता इथे काव्या म्हणत असते की काय पण हे सर्व काही खोटं आहे, तुम्ही फेकू नका आता. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही मी अजिबात काही फेकत नाही. खरंच असं झालं, मला असा भास झाला की तुम्ही शुद्धीवर आलात आणि तुम्ही मला असं म्हटलात की मी तुम्हाला ओळखत नाही. मला वाटलं तुमचा मेमरी लॉस वगैरे झालाय काय. आता इथे काव्या पार्थला म्हणत असते, काय पार्थ तुम्ही वेडे आहात का, तुम्ही लहानपणी आईसोबत खूप जास्त सिरियल पाहितल्या का, त्यामुळेच हे सर्व काही होत आहे. हे सगळं काही सिरियलमध्ये होत असतं. मेमरी लॉस होणं, परत ती मेमरी येणं, ही आपली रिअल लाईफ आहे पार्थ, असं इथे काव्या म्हणत असते. आता काव्या परत त्याच्या खूप जवळ जात असते, त्याच्या हातावर हात ठेवत असते आणि म्हणत असते, कसंही ना पार्थ, आत्ता शिक आपली लव्ह स्टोरी सुरू झाली आहे. या लव्ह स्टोरीचे आणखी भरपूर सीझन आपल्याला पाहायचे आहे, असं देखील इथे काव्या म्हणत असते. आता काव्या असं म्हणून खरं पार्थच्या आणखी जवळ गेलेली असते. आता इथे पार्थ काव्याचे केस सावरत म्हणत असतो, किती हवा सुटली ना छान काव्या. मी तुम्हाला एक आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारू का. असे किती कपल असतील जे आपल्या खोलीत बसून आपल्या प्रियकरासोबत प्रेम करत असतील, म्हणजे मला आकडा सांगा. तेव्हा इथे काव्या खरं तर पार्थचे केस आवरत म्हणत असते की खरंच सांगू तुम्हाला. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की जनरल नॉलेजचा क्वेश्चन केमिस्ट्रीकडे चालला आहे का. काव्या लगेच त्याच्या जवळ जाते, आणखी त्याचा चेहरा हातात घेत असते, म्हणत असते, सांगू का नको सांगू. मग इथे पार्थ स्वतःचे डोळे बंद करून घेतो आणि म्हणत असतो, सांगा की. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की वरवर सांगू का खोलवर सांगू. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बरोबर आहे, खोलवरच सांगा, मात्र आपल्या रूमचा दरवाजा बंद तरी करा. काय ना, नवऱ्यावरचं हे बायकोचं प्रेम फक्त नवऱ्यानेच बघितलेले बरं, खोली बाहेरच्या लोकांनी नाही पटलेलं बरं आहे. अहो खुल्लम खुल्ला प्यार करेंगे देशमुख हम, असंही ते काव्या म्हणत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आज काय माझं खरं नाही वाटतं, या गाडीचे ब्रेक फेल झालेत वाटतं. तेव्हा इथे काव्या लाजूनच म्हणते, काय करणार, इतक्या दिवस गाडी खराब झाली होती ना, आता तर स्पीड वाढवावीच लागेल ना, असं म्हणून त्याच्या आणखी जवळ गेलेली असते. पार्थ आता काव्याला अशा अवस्थेत पाहून खरं तर तो उठून आता इथे दरवाजा लावायला आलेला असतो. आता दरवाजा लावायला आल्याबरोबर समोर दिसती ती म्हणजे नंदिनी. आता नंदिनीला असं पाहून खरं तो इथे काव्याला आवाज देतो. आता इथे काव्या म्हणते, काय देशमुख ताई ते असं बाहेर का झोपली आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मला देखील अंदाज लागत नाही, कारण की मगाशी तर नंदिनी म्हटल्या की जीवासोबतचं सगळं काही आमचं मिटलं आहे, सगळं काही सुरळीत सुरू आहे, मग ह्या इथं का झोपल्या असाव्या. आता इथे काव्या म्हणत असते की ही तुमची जी फ्रेंड आहे ना, ती खरं बोलते का खोटं बोलते हे लगेच कळेल, असं म्हणून खरं काव्या इथे मोबाईल आणते आणि नंदिनीला इथे फोन करत असते. आता इथे नंदिनीने फोन उचलल्या म्हणते, काय ग काव्या, कशाला फोन केला आहेस. तेव्हा इकडनं काव्या म्हणते, काही नाही ग ताई, असंच केला होता, तुला डिस्टर्ब वगैरे
वगैरे तर नाही ना झालं? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही ग, डिस्टर्ब वगैरे काही नाही. आता ती मुद्दामच म्हणते, काय हो तुम्ही काय इतकी चुळबुळ करताय, शांत बसा की जरा, असं मुद्दाम दाखवण्यासाठी ही ते बोलत असते. काय झालं पण तुला, का फोन केला आहेस? तेव्हा इथे काव्या म्हणते, काय ना ताई, मला तुझी आठवण येत होती. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, वेडाबाई, आता ही आठवण येण्याची वेळ आहे का? सॉरी आ ताई, मी तुला डिस्टर्ब केलं का? जीवा आणि रिंग ऐकल्यावर वैतागला का जीवा? अशी इथे काव्या मुद्दामच नंदिनीला म्हणत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, छे छे, नाही ग, असं काही नाही. काय हो तुम्ही वैतागलात का? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अगं ते बघ ना, मान हलूनच म्हणतात नाही नाही. तेव्हा इथे काव्य म्हणते, हो ना, दिसतंय की मला. जीवा मान हलवून नाही म्हणत आहे. तेव्हा आता इथे नंदिनी म्हणते, काय म्हणजे काय बोलत आहेस? तेव्हा काव्या म्हणते, ताई मागे वळून पहा तरी ना एकदा. तेव्हा इथे नंदिनी मागे वळून पाहत असते आणि काव्या आणि पार्थ आता तिच्याकडे जात असतात. आता गेल्याबरोबर खरं नंदिनीला काय बोलावं हेच कळत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की काय नंदिनी, तुम्ही आता आमच्यासोबत देखील लपंडावाचा खेळ खेळणार आहात का? तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, सॉरी कशाबद्दल नेमकं? आता खोटं बोललं त्याबद्दल का मगाशी आमचं काही सगळं काही व्यवस्थित सुरू आहे याबद्दल तुम्ही सॉरी बोलत आहात? खरं तर दोन्हीसाठी, असं इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा इथे ती म्हणते की यासाठी खरं तर तुमचा भाऊच जिम्मेदार आहे. तो खरं तर खूप भाव, मी आता त्यांच्या मागे अजिबात जाणार नाही. खरं तर मला त्या रूममध्ये जायची इच्छा होती, मात्र तुमच्या भावाला खूपच इगो आहे, त्यामुळे मी इथं झोपणार आहे, असं इथे नंदिनी काव्या आणि पार्थला म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणते, आम्ही तुला इथे अजिबात झोपून देणार नाही, 1 मिनिट थांब, आम्ही आत्ता आलो, असं म्हणून खरं हे दोघे आता इथे रूममध्ये आले. आता खरं तर रूममध्ये आल्याबरोबर इथे लगेच पार्थ म्हणतो, पट्टराणी, आपल्या राज्यात पूर्णपणे प्रेमाचा वर्षाव नाही झाला. तेव्हा काव्या म्हणते, बरोबर आहे शिंगेश्वर महाराज, अजूनही राजा आणि वजिरामध्ये पसारा आणि कुरकुर आहेच. आता लगेच पार्थ म्हणतो, आपल्या राज्यात जर सगळेच प्रेमाने वागू लागले तर शिंगेश्वर महाराज आणि पट्टराणी अजून जोमाने प्रेम करू शकतात, असं इथे पार्थ म्हणत असते. आता इथे काव्या म्हणत असते, हो, ते जर व्हायचं असेल तर इथे आता इथे राजा आणि वजिरामध्ये खरं सर्व काही मिटलं पाहिजे, आपल्यासारखं त्यांचं सर्व काही जुळलं पाहिजे. आता लगेच पार्थ म्हणत असतो की हे आपण नंदिनी उर्फ त्या वजिराला सर्व काही सांगूया, असं म्हणून हे दोघे आता बाहेर आलेले असतात. आता पार्थ इकडे आल्याबरोबर नंदिनीला म्हणत असतो, आता तुम्ही नंदिनी एक काम करा, तुम्ही काव्यासोबत झोपायचं आणि मी आता इथे वरती जीवाकडे जातो आणि तिथं जाऊन आता नंदिनी हे ऐकून खरं तिला धक्का बसतो. ती म्हणते, काय हे असं काही नाही, असं काही करणार नाही तुम्ही. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो असंच होणार आणि मी तुझं काही ऐकणार नाही. आता इथे काव्या म्हणतात, जोपर्यंत तू आणि जीवा एकत्र येत ना तोपर्यंत मी आणि पार्थ खरं तर एकत्रच येणार नाही. हे ऐकून खरं पार्थला इथे धक्का बसलेला असतो. तो म्हणतो, काय ही काय बोलते असं? आता इथे असं म्हटल्याबरोबर नंदिनी ते म्हणत असते, एक तर तुम्ही इतक्या कष्टाने इतक्या काळातून एकत्र आलात, असं अजिबात करू नका. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आम्हाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही देखील मदत केलीच की आम्हाला. तुम्हाला काव्या एक माहीत आहे का, लग्न झालं तेव्हा आपल्यात सगळं काही जुळावं, सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून त्यांनी मला एक आयडिया दिली. माझा त्या दिवशी खरं तर उपवास नव्हता, मात्र तुम्हाला खरं नंदिनीने खोटं सांगितलं होतं की माझा उपवास आहे आणि ते घरी विसरले आहेत. मग तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटावं, आपलं बोलणं व्हावं, यासाठी खरं तर नंदिनीने हे केलं होतं. इथे काव्यामध्ये म्हणजे ताईंनी खोटं बोलून मुद्दाम मला ऑफिसमध्ये पाठवलं असं म्हणून खरं का नंदिनीला इथे ती मिठी मारत असते. ताई तू किती केलंस ग आमच्यासाठी, असं इथे नंदिनीला म्हणत असते. काव्या असं देखील म्हणते, त्यामुळे मी खरं ताई तुझं अजिबात ऐकणार नाही. आम्ही ठरवलंय की जोपर्यंत जीवा आणि नंदिनी एकत्र येत नाही तोपर्यंत काव्या आणि पार्थ देखील एकत्र येणार नाहीत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय चाललंय तुझा पोरकळपणा, असं वेडेसारखं अजिबात करू नको. पार्थ आहो, तुम्ही तरी हिच्या वेडेपणात का साथ देत आहात, तुम्ही सांगा की हिला. तेव्हा इथे काव्या म्हणतात, अगं त्यांचीच आयडिया ही. तेव्हा नंदिनीला आश्चर्यच होते, कारण की पार्थ देखील काव्यासारखाच वेडेपणा करायला लागलेत वाटतं, असं तिला इथे वाटत. आता इकडे काव्या म्हणते, अजिबात आम्ही ऐकणार नाहीत. हे धरा बरं पार्थ, तुम्हाला चादर आणि उशी घेऊन जा, थंडीत उगाच कुडकुडत बसताना, आणि ताई तू चल बरं, असं म्हणून आता इथे नंदिनी रूममध्ये गेलेली असते. मात्र इथे काव्या खरं मागे वळून पाहते. तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा पार्थ काव्या पाहते म्हटल्याबरोबर जी उशी असते त्या उशीवर एक हात टाकतो, दुसरा देखील हात टाकतो, असं करून उशी ती घट्ट जवळ घेत असतो. आता हे पाहून खरं तरी ते काव्याने पार्थसाठी फ्लाइंग किस दिलेली असते आणि फुंकर मारत असते.
आता इकडे पार देखील तिला इथे फ्लाइंग किस देतो, मात्र इथे काव्या ती मुठीत कॅच करते, स्वतःजवळ घेत असते. असं म्हणून खरंच ती हसतच इथे रूममध्ये गेलेली असते. पार तिच्याकडे आणखी देखील पाहतच असतो. आजच्या पुरतं एवढेच. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका, कारण की आपल्याला पाहायला मिळेलच की आता कधी जीवा आणि नंदिनी एकत्र येतात तेव्हाच इकडे काव्या आणि पार्थ एकत्र येणार असतात. त्यामुळे पुढे काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आता इथे खरं तर पार्थ जीवाच्या रूममध्ये गेल्यामुळे इथे पार्थ म्हणत असतो की तू फक्त 21 दिवस एफर्ट घेतेस, 21 दिवस व्रत धरला आहेस, पण मात्र लग्न झाल्यापासून 6 महिने त्यांनी तुझ्यासाठी किती केलं हे तुझ्या लक्षात येत नाही का, असं इथे पार्थ खरं जीवाला समजावून सांगत असतो. इकडे नंदिनी देखील काव्याला सांगत असते, हे जेव्हापासून आपल्या घरातून गेले ना काव्या, तेव्हापासून माझा जीव तोडतोय बघ, आणि ह्यांनी मला त्या दिवशी घराबाहेर हाताला धरून घराबाहेर काढत होते, पण मी कशी जाणार, हे माझं घर आहे, आयुष्यभर इथेच राहीन, त्यांच्या डोक्यावर बसून राहीन, असं इथे खरं नंदिनी काव्याला म्हणत असते. आणि हे सगळं काही आता काव्या खरं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. आता हे खरं तर जीवाला दाखवायचं असेल तिला, त्यामुळेच ही सर्व काही करत असेल. आता हे सर्व काही झाल्यानंतर खरं पार्थ आणि काव्या तर झोपलेले असतात, मात्र नंदिनी आणि जीवाला इथे काही झोप लागत नसते. त्यामुळे इथे ते हॉलमध्ये इथे आलेले असतात. तेव्हा इथे नंदिनीने एक पाऊल पुढे घेतलेलं असतं. ती खरं तर कान पकडूनच इथे सॉरी म्हणत असते. आता इथे जीवा खरं नंदिनीचं हे सॉरी स्वीकारतो का नाही हे पाहण्यासारखंच आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आणि हो, अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.